स्टील हब म्हणून उदयास येत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजावर आधारित विशाल व अतिविशाल स्टील उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2,62,000 कोटी रुपये गुंतवणूक व 70,000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीत होण्याकरता आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने रस्ते विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून 5 कोटी वृक्ष लागवड करण्यात येते आहे। राज्यातील नवीन महाराष्ट्र रत्ने व आभूषणे धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। या अंतर्गत 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व 5 लाख रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। उपक्षेत्र तिसरे सेवा क्षेत्र राज्यात सेवा क्षेत्राचे स्थूल उत्पन्न सन 2047 पर्यंत 312 अब्ज डॉलरवरून 3000 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। मुंबई आणि पुण्याला 50 अब्ज डॉलरचे मीडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र बनवणे, 30 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती करण्यासाठी जागतिक क्षमता केंद्र स्थापन करणे तसेच नव उपक्रम शहरांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्याला ॲनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स एव्हीजीसी क्षेत्रात जगात अव्वल बनवण्यासाठी एव्हीजीसी XR धोरण 2025 जाहीर केले आहे। याद्वारे राज्यात 295 पेक्षा जास्त स्टुडिओ, विशेष पार्क्स आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन दिले जाईल। मागील वर्षी केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद वेव्स यशस्वीपणे संपन्न झाली। या क्षेत्रातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्यात आली आहे। विकसित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र GCC धोरण 2025 तयार करण्यात आले आहे। मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातील पुणे हे GCC साठी देशातील सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरत आहे। राज्यात या धोरणाच्या माध्यमातून 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र स्थापन करण्यात येणार असून 4 लाख उच्च कुशल नोकरीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। उपक्षेत्र चौथे पर्यटन राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सन 2047 पर्यंत वार्षिक 16 कोटीहून 38 कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे। त्याकरिता मुंबई, सिंगापूर आणि दुबईमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणे, खासगी गुंतवणूक आकर्षित करून जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे व पर्यटन परिपथ विकसित करणे तसेच प्रवास 100% डिजिटाइज करून पर्यटन परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त निवडक 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेला वासोटा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक आहे। पर्यटकांच्या सुरक्षित, सुलभ व पर्यावरणपूरक प्रवेशाकरता मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प करण्याचे नियोजित करण्यात आले आहे। नाशिक येथे रामकाल